इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये कधीही कोणी कोणाचा शत्रू नसतो आणि कधीही कोणी कोणाचा मित्र नसतो इन लॉंग टर्मसाठी. तसंच एक उदाहरण आपल्याला आता सध्या पाहायला मिळत आहे ते म्हणजे रशिया आणि चायना यांचं. तर आता आपण ऐकलं असेल की रशिया आणि चायना हे खूप चांगले मित्र आहेत, बट कुठे ना कुठे चायना हा रशियाच्या अगेन्स्ट जायला आणि जात आहे. तर हे कशामुळे जात आहे? तर नंबर 1 मंचुरियन रिजन जे आहे तर ते सध्या रशियाच्या कंट्रोलमध्ये आणि रशियाने तिथे एक पॅसिफिक फील्ड स्टेशन डेव्हलप केलं आहे आणि त्याचा अपोज हा चायनाने केला आहे. सेकंडली तिथे एक प्रकारे पोर्ट डेव्हलप करून मंचुरियन रिजनमध्ये आणि त्या पोर्टच्या माध्यमातून रशियाने इंटरनॅशनल वॉटरमध्ये जाण्याचा एक मार्ग तयार केला. तर त्याच्यासाठी चायनाने अपोज केलेला आहे. तर ह्या दोन बेसिक मेजर रिझनमुळे कुठेतरी इंटरनॅशनल पॉलिटिक्स मधले मॅट्रिक्स हे चेंज होताना दिसतात.